ब्राह्मण हे देशद्रोही आहेत, हे मुसलमान हे देशद्रोही आहेत. इकडे या दोघांना मारण्याचं कारण असं आहे. एकाचं म्हणणं असं आहे, एक ब्राह्मण समाजातील एक व्यक्ती हा देशद्रोह करतो किंवा शत्रू देशाची हातमिळवणी करतो, म्हणून तो एक विशिष्ट व्यक्ती हा देशद्रोही नसून पूर्ण ब्राह्मण समाज हा देशद्रोही आहे, असं त्याचं म्हणणं आहे. तसेच दुसऱ्याचं असं म्हणणं आहे, एक मुस्लिम व्यक्ती देशद्रोह करतो आणि शत्रू राष्ट्राशी शत्रू राज्याशी हातमिळवणी करतो. याचा अर्थ त्याच्या मते तो एकटा देशद्रोही नसून संपूर्ण मुस्लिम धर्मातील लोक ही देशद्रोही आहेत. आता इथे ही दोघंही चुकीची आहेत म्हणून त्यांच्यात थोबाडीत मारलेली आहे. इतिहासात डोकावून पाहिलं तर प्रत्येक धर्मामध्ये असो किंवा प्रत्येक समाजामध्ये असो आपलेच गद्दार हे असतातच. म्हणून काय पूर्ण आपला समाज किंवा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा पूर्ण समाज हा गद्दार असतो का? तर अजिबात नाही. आणि असं आपण एखाद्याला म्हणणं हेही चुकीचं आहे. आता पहा, औरंगजेबाच्या औरंगजेब हा एक मुस्लिम आक्रांता होता. बाबर हा एक मुस्लिम आक्रांता होता. याचा अर्थ पूर्ण मुस्लिम धर्म किंवा मुस्लिम धर्मामध्ये जे व्यक्ती आहेत ती सर्व ही काही देशद्रोही आहेत का? अजिबात नाही. कारण की आपल्याला या देशाने एपीजे अब्दुल कलाम सारखे महान व्यक्ती सुद्धा दिलेले आहेत. त्याच्यामुळे पूर्ण समाज हा देशद्रोही ठरवणं म्हणजे हा मूर्खपणा होईल. तसेच आपण ब्राह्मणांच्या बाबतीतही घेऊ शकतो. तसेच एखादा ब्राह्मण जर गद्दार असेल किंवा देशद्रोही असेल, शत्रू राष्ट्राशी त्यांनी हातमिळवणी केली असेल, तर ह्याचा अर्थ पूर्ण समाज हा चुकीचा ठरत नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सगळेच धर्माचं पालन करत नाही. जरी धर्मात त्या जन्माला गेलेले असले तरी त्यांचा स्वभाव हा राक्षसाचा असतो आणि मुळात त्यांचा स्वभावच हा खराब असतो. सो अशा लोकांमुळे आपण पूर्ण समाजाला किंवा पूर्ण एका विशिष्ट समाजाला किंवा एका विशिष्ट धर्माचा द्वेष करायला नाही पाहिजे असं मला वाटतं. आता आपल्या इथे सोशल मीडियावरती काही विशिष्ट लोक आहेत की जी फक्त ब्राह्मणांचा इतका द्वेष करतात की ब्राह्मण म्हणून तुम्ही रील टाकली तर बापरे, त्याच्यावरती इतक्या भयंकर कमेंट्स असतात. अनाजी पंत काय, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स असतात. तर हा राग हा द्वेष पसरवण्याची काही टोळी किंवा गँग आहे जी की अशिक्षित, अडाणी, अबोध, अज्ञानी, बुद्धिहीन लोक असतात. यांची ही टोळी आहे आणि ही टोळी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशी लोक आपण समाजातून ओळखली पाहिजेत आणि त्यांना जोरात थोबाडीत मारली पाहिजे. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, हर हर महादेव.